जय जगन्नाथ. जगन्नाथ. आम्ही चाललो आहोत आता ओडिशाला. आमची ह्या वर्षीची ट्रिप मस्त छान ओडिशाला प्लॅन केली आहे. तर आमची जी ट्रेन आहे पुणे स्टेशन वरून निघणार आहे कोणार्क एक्सप्रेस. आम्ही आता पुणे रेल्वे स्टेशनला चाललो आहोत, पण थोडासा गाडीचा प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे आता लेट झालो आहोत. जस्ट ट्राय करतोय आम्ही की लवकरात लवकर आम्ही पुणे रेल्वे स्टेशनला पोहोचायचा. त्यामुळे स्टे ऑन. थँक्यू. कसं वाटलं वहिनींचा इंट्रो. निघालोय आता पुणे स्टेशनकडे. औंध क्रॉस केलंय आता सध्या आणि 6 वाजताची गाडी. आता ही गाडी जाऊन पहिलं मावशीकडे लावायची, त्यानंतर मग पुढं जाऊन ट्रेन पकडायची आम्हाला. ॲक्च्युली खूप लेट झालंय, 4 वाजताच निघायचं होतं, पण आता जवळपास 4:45 वाजलेत. गाडी काढतानाच खाली आलो आणि गाडीचं डायरेक्ट बॅटरीच गेली होती, त्यामुळं मग लगेच झटपट गाडीची बॅटरी बदलून आता आम्ही निघालोय पुणे स्टेशनकडे. आता एक 15-20 मिनिटांमध्ये पुणे स्टेशनला पोहोचेल आणि पुढच्या डिटेल्स तुम्हाला रेल्वे आल्यावर देतो. दादा, गाडी आता दादाकडे लावली आहे. आता आम्ही keep watching us, follow, subscribe and share. Yeah. आता जातो रेल्वे स्टेशनकडे. चला. आता 9:30 वाजलेत. सगळ्यांचे जेवण चालू आहे. एवढं सगळं आयटम आणून ठेवलंय. पुरी, भेंडी, वांग, काकडी. पुरीला चाललोय आणि पुरी खात चाललोय आम्ही. दाखवला मावशी, मम्मी, गुड मॉर्निंग. नाही, रात्रीचे आता 3:30 वाजलेत आणि आम्ही सिकंदराबादला पोहोचलोय आणि रेल्वे थांबली होती म्हणून आम्ही तिघच खाली उतरलोय. तर आमचा कोच आहे, बाकी सगळे लोक झोपलेत. आता जातो परत आतमध्ये. 8 वाजलेत सगळ्याचे. गाडी कुठल्या तरी सुमसम स्टेशनवर थांबली आहे.
आणि इथं सगळे 8 वाजताच एवढं भयंकर ऊन आहे की जसं दुपारी 1-2 वाजताचं ऊन आहे, एवढं गरम व्हायला लागलंय. आमची एकूण 1934 म्हणजे 1934 किलोमीटरची जर्नी या ट्रेनसोबत. काल आम्ही 6 वाजता बसलो आणि आज रात्री 12:30 किंवा 12:45 वाजता आम्ही उतरल भुवनेश्वरला. त्यानंतर मग तिथून पुढं एखादी कॅब वगैरे करून मग आम्ही पुढं जाणार जगन्नाथपुरीसाठी. वेलकम टू आंध्र प्रदेश. विजयवाडाला थांबलोय आता आणि इथं इडली वगैरे घ्यायचं चालू आहे सगळ्यांचं. पण आंध्रामध्ये एवढी गरमी इकडं जसं एंट्री मारली सगळ्यांना घामाच्या धारा लागल्या. बंटी मस्त पाण्याच्या बाटल्या घेऊन आलाय आता. इथं इडली वडा घ्यायचं काम चालू आहे. स्टेशनवर थांबून फक्त 5च मिनटं झालेत. हालत बघू शकता पूर्ण घाम आणि चिंब लय गरमी आहे. थांबल्या आता डोसा इडली आणि घेतलंय. आतमध्ये जाऊन खाऊया. पण या साईडला यायचं कोणी जर प्लॅन करत असेल तर मेक शुअर तुम्ही SPF50 सनस्क्रीन घ्या. आणि गरमी लई आहे. आत्ताशी सकाळचे 9-9:30 झाले तरी पण एवढं घामाच्या धारा. अजून अख्खा दिवस रेल्वेमध्ये आणि रात्री 12:35ला आम्ही तिथं पोहोचणार आहे. तोपर्यंत काय हाल होणार आहेत काय माहिती. आता दाखवतो तुम्हाला पुढची जर्नी. साडेबारा वाजलेत. आत्ताच गोदावरी नदी इथून क्रॉस झाली आणि स्टेशनचं नाव पण गोदावरीच होतं. आणि एवढं बेकार गरम होतं आहे. अख्खा गावाच्या धारा आल्यात. अजून 12 तास आम्ही रेल्वेमध्येच बसणार आहे आणि सगळे बाहेरचा व्ह्यू एन्जॉय करत होते. बघा जर तुम्ही या साईडला यायचं प्लॅन करत असाल तर ACचं तिकीट काढा. आमचं ACचं तिकीट कन्फर्म नाही झालं म्हणून आम्हाला स्लीपर कोचचं परत एकदा तिकीट घ्यावं लागलं. पण एवढं जास्त गरम आहे की घामाच्या अशा धारा व्हायला लागल्या. 4 वाजलेत. विशाखापट्टणमला पोहोचलो आता आणि गरमीने एवढे हाल बेकार झालेत. सगळ्यांचेच हाल बेकार झालेत गरमीने. येणार असेल तुम्ही तर घरात AC बुक करा अंकिता म्हणते तसं. कारण एवढी बेकार गर्दी आणि गरमी आणि या गरमीमुळं आता डोकं दुखायला पण चालू झालं आहे माझं, दादाचं आणि बऱ्याच लोकांचं. आणि गरमीमुळं पूर्ण बॉडी डिहायड्रेट व्हायला लागली आहे. आमचे बंटी शेट झोमॅटोवरून ऑर्डर मागवली आहे रेल्वेत बसल्या आणि आता ऑर्डर घेतात. ते काय मागवलं आहे काय माहिती. 1-1.5 तास अगोदर ऑर्डर टाकली होती. आता ते ऑर्डर आली आणि रिसिव्ह करतात ते. संध्याकाळचे 6 वाजलेत आणि काल 6 वाजता आम्ही पुणे स्टेशनवर चढलो होतो. आता हे स्टेशन चाललं आहे ते चिपूरपल्ली स्टेशन आहे आणि पूर्ण 24 तास झालेत या ट्रेनमध्ये बसलो आहे. अजून पुढचे 5 ते 6 तास अजून मी या ट्रेनमध्ये आहे आणि गरमीने पूर्ण वाट लागून गेली आहे. आता पुढं जाऊन टोटल आमचा 1934 किलोमीटरचा प्रवास आहे या रेल्वेमध्ये.
आणि जवळपास 31 तास आम्ही या रेल्वेमध्येच आहे. आणि बाकी मंडळी सगळे आमचे अर्धे मंडळी झोपलेत, अर्धे नेल पॉलिश लावतात ते, अर्धे मेहंदी काढतात ते. म्हणजे वहिनी, मम्मी, मावशी आणि अंकिता यांचा मेहंदी आणि नेल पॉलिशचा कार्यक्रम चालू आहे. आता मी इथं शूट याचं पुढं काही शूट करत नाही, डायरेक्ट तुम्हाला भुवनेश्वरला उतरल्यावर दाखवतो. आणि भुवनेश्वरवर उतरल्यावर आम्हाला तिथून एखादी गाडी करायची आणि तिकडून परत पुढं 1 ते 1.5 तासाचं ड्राईव्ह असणार आहे जगन्नाथपुरीसाठी जाण्यासाठी. आणि पुढं गेल्यावर आम्ही एक होमस्टे बुक केला आहे. ऑलरेडी होमस्टे बुक केला होता पुण्यामधूनच. तर सकाळी तिथं जाऊन चेक इन करायचं आहे. तिथं गेलो तुम्हाला टूर देतोच होमस्टेची. आता श्रीगडाम स्टेशन गेलं आणि या रेल्वेचं काही कळणच झालं आहे. विजयवाड्याला जाताना रेल्वे मागून पुढे गेली, विजयवाड्यावरून परत चेंज झालं डिरेक्शन, तिकडून परत बॅक साईडला चालली होती. आणि विशाखापट्टणमला परत इंजिन चेंज झालं वाटतं. आता परत बॅक साईडपासून या साईडला परत रेल्वे चालली. म्हणजे 3 वेळा डिरेक्शन चेंज झाले ह्या ट्रेन. आणि आता बघू पुढं जाऊन परत आता काही डिरेक्शन चेंज होतात. डॉट 8:30 वाजलेत आणि ब्रह्मपूर स्टेशनला पोचलो आहे. येथून अजून 3.5-4 तासाची पुढं अजून जर्नी आहे. आणि आम्ही सगळे भावंडाखाली उतरलो आहे. बंटी आणि दादाने मिळून संध्याकाळच्या जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी ऑर्डर टाकली आहे. तर आता झोमॅटो बॉयला शोधतो आम्ही कुठं थांबलो आहे तो. आता ऑर्डर घेऊन मग थोडंसं काहीतरी खाईल आणि त्यानंतर जरासं झोप घेईल. कारण प्रवासादरम्यान एवढं डिहायड्रेट झालं आहे, त्यामुळं एवढं बेकार डोकं दुखायला लागलं. दादाने पण मागाशी गोळी खाल्ली होती आणि मी पण मागाशी गोळी खाल्ली होती, पण त्याचा काहीच उपयोग नाही झाला. आणि यांची मागं माझ्या मस्ती चालू आहे. बंटी गेला आहे तिकडं ऑर्डर शोधायला. बघू आता 11:30ला उतरल्यावर काय होतंय. काय कसा आहे एक्सपिरियन्स, कसा आहे? आम्ही अजून ट्रेन मध्ये असं धुलायला लागलोय. अंकिता, छान एक्सपिरियन्स? गरमी हा, कशी वाटली गरमी इकडची आणि आपल्या इकडची? खतरनाक. आपल्या इथली परवडती थोडीफार तरी. आता फक्त उतरून 2 मिनटं झाले तरी पूर्ण घामाघूम झालो आहे मी. लय बेकार गरमी आहे इकडं. हा, काय घेतलं? पनीर बटर मसाला. दाखव. बस बस. दोघांनी बसल्या बसल्या ऑर्डर टाकली होती आणि पनीर बटर मसाला घेतलाय. तर आज जाऊन खातो आणि परत पडतो थोड्या वेळ. नाहीतर पुढं अजून आमचा भुवनेश्वरपासून पुरीपर्यंतचा प्रवास आहे. दहा 54 झालेत आणि बाहेर पूर्ण पाऊस येतोय. म्हणजे एवढ्या विजा चमकतात ते. आणि पुढचं स्टेशन आता भुवनेश्वर आहे. आम्ही आता उतरणार आहे 11:30-12:15 दरम्यान. आणि दिवसभर एवढं गरम झालं. मावशी बघते माझ्याकडं. सगळे आता आवरून बसायला लागलेत. दिवसभर एवढं गरम झालं आणि आता एक रात्र झालं की एकदम थंड थंड झालंय वातावरण. आता उतरल्यावर काय सिच्युएशन आहे बघूया. माझ्या मागे जर बघत असाल तर वीज थांबतच नाही. कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू वीज पडते. काहीतरी वेगळं. आणि पाऊस पण एकदम मुसळधार पडतो. आणि मावशीने करेक्शन करायला लागलंय. वीज चमकतीये, कंटिन्यू वीज चमकतीये बाहेर. टेम्परेचर
फायनली 31 तासाची जर्नी आमची आता थांबली आहे. आम्ही भुवनेश्वरला येऊन पोहोचलोय. आता उतरलोय आमची गाडी. आता इथं दादाचा मित्र आलाय आम्हाला पिक करायला बाहेर. आता त्याला जाऊन भेटतो, बघूया. भुवनेश्वरला उतरलोय आणि आम्हाला घ्यायला 2 गाड्या आल्या, एक इनोवा एक स्विफ्ट. आता बसतो गाडीत आणि बघतो पुढचं काय नियोजन आहे. आमच्या गाड्या आल्यात, तर निघतो आता पुढं. एक वाजलेत. आता आम्ही दादाच्या मित्राच्या घरी आलोय आणि इथं आता ही गाडी आमच्या सोबतच राहील. पहचान आणि रेफरन्स. दादाच्या मित्राची गाडी ती. आता इथं आम्ही आंघोळ वगैरे करून मग इथून पुरीसाठी पुढं निघतोय. 1:30 वाजलेत. आता बसलोय दादाच्या मित्राच्या घरी. आता बाकी सगळ्यांच्या आंघोळ वगैरे चालू आहेत. आंघोळ झाली की इथून आम्ही डायरेक्ट पुरीसाठी निघल. आणि प्रयत्न तर आहे 4 वाजता लाईनीला लागायचा. 4 वाजता दर्शनाच्या लाईनीला लागलं की मग लवकर दर्शन घेऊन मग पुढं जरा आराम करायचा आहे. मग परत 4 वाजता मंदिरात जाईल आम्ही फ्लॅग बघायला. ऑल सेट. 2:45 वाजलेत. सगळ्यांच्या आंघोळ्या वगैरे उरकल्यात. आता आम्ही निघतोय जगन्नाथपुरीला. आता गेलं की डायरेक्ट गाडी पार्किंगला लावल आणि मंदिरात जाऊन डायरेक्ट दर्शन घेईल. मंदिरात व्हिडिओ रेकॉर्डिंग अलाउड नाही आहे. आता तिथं गेल्यावर दाखवतो जर मला चान्स भेटला तर. तिथं जाऊन आपल्याला पहिलं मोबाईल सबमिट करावं लागेल आणि स्मार्टवॉच पण तिथं अलाउड नाही आहे. आता निघतो आहे इथून दादाच्या मित्राच्या घरातून. आता आंघोळ वगैरे करून झाल्यात. आता निघतो इथून आणि आता 2 तासाची ड्राईव्ह आहे आमची जगन्नाथपुरीला. सगळे बॅरिकेड पडलेले दाखव. एक सुद्धा बॅरिकेड उभा नाहीये, सगळे पडलेले आहेत. सव्वा 4 वाजलेत आणि जगन्नाथपुरीच्या पार्किंगला पोचलो आहे आत्ता आम्ही. आणि इथं एवढा पाऊस झाला आहे की पूर्ण रस्त्यावर तळे साचलेत. गाड्या अर्ध्या डुबल्यात. आता मंदिराकडे जायला पण खूप सारं पाणी साठलं आहे. आता त्यामधून रस्ता काढत जायचं आहे. इथं पार्किंगला 50 रुपये 4 तासासाठी. तर आम्ही आमची गाडी इथं आता पार्क केली आहे. मंदिरापासून एक 800 ते 900 मीटर लांब आहे आम्ही. आता इथून मंदिराकडे जातो. आता कसं जायचं पाण्यातून मार्ग काढत याचं जरा काहीतरी नियोजन करावं लागेल. आणि आमचं होमस्टे त्याच रोडला पुढं एक 500 मीटरवर आहे आणि मंदिरापासून 250 मीटर दूर. पण वातावरणानुसार इथं एकदम ऊन आहे वगैरे असं दाखवत होते. आणि इथं आल्यावर तर फार पाणी साठलं आहे रस्त्यावर. एवढा आज पाऊस पडला आहे. आम्ही आल्यावर वातावरण पूर्ण चेंज झालं इथं. आता बघू पुढं जाऊन कसं काय. सगळे पूर्ण भिजलोय आणि हे मागं मंदिर. आता मोबाईल वगैरे जमा करावं लागेल वाटतं.
बघतो पुढं काय आहे. त्यासाठी आता आम्ही सिंहद्वारातून आतमध्ये एंट्री घेतोय आणि आम्ही मोबाईल आणि चप्पल अजून सबमिट नाही केले, कारण आता 4:45 वाजलेत आणि चप्पल ठेवायचं स्टँड अजून ओपन नाही झालं. मग सिक्युरिटी गार्डने आम्हाला सांगितलं की तुम्ही आत्ता घेऊन जावा आतमध्ये, आणि आतमध्ये गेल्यावर त्यांना सांगा की ते ओपन नाही झालं, म्हणून आम्ही आता आतमध्ये चप्पल आणि मोबाईल घेऊन आलो आहे. आणि ते पण पुढे जाऊन आम्ही प्रायव्हेट लॉकरमध्ये आमचे बूट आणि मोबाईल जमा केलं, आणि मंदिराचं लॉकर पूर्णपणे फ्री आहे. जय जगन्नाथ. आत्ताच आमचं दर्शन झालं आतमध्ये, 5 मिनिटात आमचं दर्शन झालंय. आणि आज आज काय कुठलं सध्या आज पौर्णिमा आहे, चंदन यात्रा आहे. आज पौर्णिमा आणि चंदन यात्रा असल्यामुळं नीती योग त्यांचा थोडासा उशीर आहे, त्यामुळं देवाच्या इथं 10:30-11 नंतर सोडणार आहेत. त्यामुळं आज आम्हाला लवकर जाता आलं नाही आतमध्ये, पण आतमध्ये गेल्यावर 5च मिनिटात आमचं दर्शन झालं आणि आम्ही जवळपास देवासमोर 7 ते 8 मिनटं देवाचं दर्शन घेत थांबलो होतो. आणि आता बाहेर आल्यावर पण देवाची पालखी गेली, ते पण मी तुम्हाला शॉर्ट यामध्ये दाखवतो. रेल्वे गाड्या